नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या सुपर 30 बातम्या। राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। अशातच आता महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे दहीहंडीची रस्सी बांधताना खाली पडून एकाचा मृत्यू झालाय। दहीहंडीची रस्सी बांधताना बाल गोविंदा पथकाचा एक सदस्य खाली पडला होता। लगेच त्याला गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र भरती करण्याच्या पूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। जगमोहन शिवकिरण चौधरी असं या गोविंदाचं नाव आहे। कोणी कुठेतरी लाईन मारायला जाल, तुझी लाईनच काढतो आणि टायर खाली घेतो। अजिबात कोणाला सोडणार नाही, कायदा हातात घेऊ नका असा दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टवाळखोरांना दिलाय। तसेच कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहावी, त्यात कोणाची दादागिरी गुंडगिरी असता कामा नये, सर्वांनी शिस्तीचे पालन करावं असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत। आदिवासी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वडवी यांनी प्रदेशाध्यक्ष यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला। नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती, त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली होती। मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय समीकरण बदलणार आहेत। सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळून अंगावर पडलेल्या ग्रामपंचायतीच्या आजी माजी सदस्य असलेल्या दाम्पत्याचा मृत्यू झालाय। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे काल शुक्रवारी मध्यरात्री ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। शेख नासेर अमीन आणि हसीना बेगम शेख नासेर असं मयताची नाव आहे। या घटनेत एकच खळबळ उडाली आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा शासकीय विश्रामगृहातील मुक्काम आणि त्यांच्या वास्तव्यामुळे होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांना गुरुवार शुक्रवार दरम्यान शहरातील एका बड्या हॉटेलमध्ये थांबावे लागले। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्या रविवारी कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक राधे यांच्यासह मान्यवर कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी करवीर नगरी सज्ज झाली आहे। रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस आता अधिक कडक कारवाई करणार आहेत। अनेकदा वाहतूक नियम तोडल्यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर त्यांचे करिअर लक्षात घेता गुन्हा दाखल न करता दंड ठोठावून सोडण्यात येत होते, मात्र आता करिअरचा विचार न करता नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिले आहेत। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठित राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे। नागपूरचे पोलीस सह आयुक्त नवीन चंद्र रेड्डी व सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्यासह 4 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे पदक प्रदान करण्यात आले आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेफ्रोलॉजी विभाग आहे। तिथे गेल्या 1.5 वर्षापासून पूर्णवेळ किंवा अर्धवेळ नेफ्रोलॉजिस्ट म्हणजेच किडनी रोग तज्ञ नाही। यामुळे किडनीच्या आजारांचे निदान आणि उपचारांसाठी रुग्णांना ससून रुग्णालयात जावे लागत आहे। खासगी नेफ्रोलॉजिस्टच्या शुल्क सामान्य नागरिकांना परवडणारे नसल्याने गरीब रुग्ण आर्थिक संकटात सापडले आहेत। ड्राय डेच्या मध्यरात्री पबमध्ये दारू विक्री सुरू असल्याची तक्रार केल्यानंतर तक्रारदारालाच पबमध्ये उपस्थित व्यक्तीने पोलिसांच्या उपस्थितीत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी बॉलर पबमध्ये उपस्थित व्यक्ती आर्यन नवले याच्या विरोधात येरवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना 14 ऑगस्टच्या मध्यरात्री उघडकीस आली। दुर्गम भागातील शाळांमध्ये मुले सकाळी उपाशी येतात व मध्यान्ह भोजन उशिरा मिळाल्याने अभ्यासावर व आरोग्यावर विपरीत परिणाम होतो। हे चित्र बदलण्यासाठी डेसिमल फाउंडेशनच्या वतीने द ब्रेकफास्ट रिव्होल्यूशन प्रोग्राम राबवण्यात येत आहे। महाराष्ट्रासह 6 राज्यातील 50,000 विद्यार्थी महिला यांचा लाभ घेत आहेत। आज या उपक्रमाशी 400 संस्था जोडल्या असून 700 केंद्रांद्वारे 50,000हून अधिक लाभार्थ्यांना सकस आहार पुरविला जात आहे। सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांना हर घर तिरंगा मोहिमेदरम्यान विना हेल्मेट मोटरसायकल चालवत स्टंट करणे भोवले आहे। नियमांचा भंग केल्याबद्दल मोटर वाहन कायद्यान्वये पोलिसांनी कारवाई करून दंड आकारलाय। या संदर्भात सावनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर खर्डे यांना विचारणा केली असता त्यांनी दुजोरा दिलाय। या प्रकरणात 1,500 ते 2,000 दंड आकारण्यात आला, इतकीच माहिती त्यांनी दिली आहे।
सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांनी बहरून गेले आहे। मोठ्या संख्येने दाखल झालेले पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटत आहेत। लिंगमळा धबधबासह वेण्णा लेक, ऑर्थर सेट पॉइंट यासह विविध पॉइंटवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे। बाजारपेठेतही पर्यटक फेरफटका मारताना गर्दी दिसत आहे। लिंगमळा धबधब्यासह वेण्णा लेकवर पर्यटकांची गर्दी आहे। पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरी भरती प्रक्रिया गुणवत्तेसह पारदर्शक होण्यासाठी शासनाने एका निर्णयाद्वारे कार्यपद्धती निश्चित करून दिली असली तरी नांदेड जिल्हा सहकारी बँकेतील प्रस्तावित नोकर भरतीत प्रत्येक संचालकास कोटा आणि वाटा देण्याचा आग्रह धरला जातोय। वरील विषयात बँकेतील एका संचालकाने मोठा रस घेतल्याचे समोर येत असून अन्य एका ज्येष्ठ संचालकाच्या मदतीने नोकर भरतीत प्रताप घडविण्याची नेपथ्य रचना सुरू झाली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% कर लादल्यावर सोन्याचे दर प्रति 10 ग्राम 24 कॅरेट मध्ये जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून 1 लाखाहून वर गेले होते। सणासुदीच्या दिवसात हे दर आणखी वाढण्याचे संकेत सराफा व्यावसायिकांकडून दिले जात होते, परंतु उलट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे। त्यामुळे हे दर पुन्हा प्रति 10 ग्राम 1 लाखाहून खाली आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील हुमायून मकबराच्या जवळ असलेल्या एका दर्ग्याचा छत आणि भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झालाय। काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली। शरीफ पट्टे शाह दर्ग्यात घडलेल्या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले। दुर्घटनेनंतर दर्ग्यात एकच आक्रोश सुरू झाला। डावाडाव सुरू झाली। मृतदेह ढिगाऱ्याखाली अडकले होते। काही जण जिवंत अडकले होते। त्यांनी बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली। अग्निशमन दलानं बचाव आणि मदत कार्यात मोलाची भूमिका बजावली। नर्मदा एक्सप्रेस मधून इंदोरहून कटनीला निघालेल्या अर्चना तिवारीचा थांग पत्ता अद्याप लागलेला नाही। अर्चना बेपत्ता होऊन 8 दिवस लोटले आहेत। इंदूरमधील हॉस्टेलमध्ये राहणारी अर्चना 7 ऑगस्टला तिच्या घरी जाण्यास निघाली। रक्षाबंधन साजरं करण्यासाठी ती कटनीला जात होती, तेव्हा ती ट्रेनमधून एकाएकी बेपत्ता झाली। राणी कमलापती स्थित जीआरपी कडून 8 दिवसांपासून तिचा शोध घेतला जातोय, पण तिचा ठाव ठिकाणा अद्याप सापडलेला नाही। मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट सुरू झालाय, एवढा की ते शाळांमध्ये चोरी करण्यासही धजत नाहीयेत। सिवनीतील एका आदिवासी बहुल घाणसोर पोलीस स्टेशन परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या रात्री चोरांनी चक्क शिक्षणाच्या मंदिरातच डल्ला मारलाय। हे चोरांना पकडण्यात पोलिसांना मात्र अडचणी येत आहेत। ईडीच्या धडक कारवाईत काँग्रेस आमदाराच्या घरात मोठं खबाड हाती लागलाय। कर्नाटकच्या काँग्रेस आमदार सतीश कृष्णा सैल यांच्यावर आणि सहकाऱ्यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली। यामध्ये मोठी रोख रक्कम आणि 6.75 किलो सोने जप्त करण्यात आले आहे। सखी भावंड कारमध्ये मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना बिहार राज्यातील पाटणा शहरात उघडकीस आली आहे। ऐन स्वातंत्र्य दिनी म्हणजेच शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पटेल नगर भागात 2 लहान मुलं एका बंद कारमध्ये सापडली। त्यावेळी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता। कुटुंबियांनी ट्युशन टीचरवर संशय व्यक्त केलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अलास्का येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली। या भेटीनंतर त्यांनी फॉक्स न्यूजशी बातचीत केली। या चर्चेवेळी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केलाय की भारत व पाकिस्तानमधील युद्ध त्यांनीच रोखलं। ट्रम्प यांनी दावा केला आहे की भारत पाकिस्तानमधील युद्ध व्यतिरिक्त त्यांनी आणखी 4 मोठी युद्ध थांबवली आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत 25 वेळा दावा केलाय की त्यांनीच भारत पाकिस्तान युद्ध रोखलं। कॅनडामध्ये कायमस्वरूपी नागरिकत्व मिळवून इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे। इमिग्रेशन, रिफ्युजी अँड सिटीझनशिप कॅनडा या संस्थेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला। IRCC इमिग्रेशन सिस्टम अंतर्गत काही महत्त्वाच्या पदांसाठी अर्जदारांची निवड करणार आहे। यामध्ये सीनियर मॅनेजर, संशोधक, वैज्ञानिक आणि कुशल सैनिकी कर्मचाऱ्यांचा समावेश असेल। यासाठी IRCC ने लोकांकडून सूचना आणि अभिप्राय मागवले आहे। पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसानंतर अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार माजला असून अनेक शहरे आणि गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे। इथे आलेल्या भीषण पुरामुळे अवघ्या 24 तासाच्या आत 300हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये पीडितांच्या बचावासाठी गेलेल्या हेलिकॉप्टरमधील 5 क्रू मेंबर्सचा देखील समावेश आहे।
अमेरिकेच्या अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये 3 तास बैठक झाली। रशियाचं युक्रेन सोबत युद्ध सुरू आहे। या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। बैठकीमध्ये ठोस असं काही समोर आले नाही, मात्र भारताचं लक्ष या बैठकीकडे लागलं होतं। या बैठकीनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय। रशियाकडून जे देश तेलाची खरेदी करतात त्यांच्यावरती अतिरिक्त 25% सेकंडरी टॅरिफ आम्ही हटवू शकतो असं ट्रम्प यांनी म्हटलंय। भारतीय जीवन विमा महामंडळाने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक अभियंता भरती 2025 ची अधिसूचना जारी केली आहे। इच्छुक उमेदवार LICच्या अधिकृत वेबसाईट licindia.in वर थेट लिंकद्वारे अर्ज करू शकतात। या भरती प्रक्रियेद्वारे संस्थेत एकूण 841 पदे भरली जाणार आहे। नोंदणी प्रक्रिया 16 ऑगस्ट 2025 पासून सुरू होऊन 8 सप्टेंबर 2025 पर्यंत चालेल। पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील खालीलप्रमाणे आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। महानगरपालिका लवकरच ऑनलाईन परीक्षा घेणार आहे। ही परीक्षा 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2025 या काळात होईल। ज्या अर्जदारांनी 10 जून ते 15 जुलै 2025 या काळात अर्ज भरले आहेत ते ही परीक्षा देऊ शकतात। परीक्षेचे वेळापत्रक, केंद्र आणि हॉल तिकीट लवकरच www.kdmc.in/government.in या वेबसाईटवर उपलब्ध होतील। परीक्षेच्या अभ्यासक्रमाची PDF फाईल देखील लेखाची शेवटी देण्यात आली आहे। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 16 ऑगस्ट 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,0370 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 92,006 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,14,980 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,150 रुपये आहे। स्वप्नील राजशेखर नुकतेच रजनीकांतची प्रमुख भूमिका असलेला कूली सिनेमा पाहून आले। हा सिनेमा त्यांना कसा वाटला याबद्दल अभिनेत्यांनी सोशल मीडियावर मिश्किल पोस्ट शेअर केली, प्रतिक्रिया दिली आहे। कूली पाहिल्यावर स्वप्नील राजशेखर म्हणतात, कूली बघताना वेळ बरा गेला। कथा काय होती यावर प्रेक्षकांमध्ये संभ्रम होता। ओपन एंड असतो तशी ओपन कथा आहे, ज्याला ती वाटेल ती, असं त्यांनी म्हटलंय। शाल्मली खोलगडेने स्वातंत्र्य दिनानिमित्त सोशल मीडियावर भावूक व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओद्वारे तिने मला माझ्या मातृभूमीची, भारत देशाची आठवण येत असल्याची भावना व्यक्त केली आहे। तसंच या आठवणीत तिने चाहत्यांसाठी एक गाणंही सादर केलंय। भारतीय क्रिकेटमधील 2 दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला। इंग्लंड दौऱ्यापूर्वी या दोन्ही खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या कसोटी कारकिर्दीला निरोप दिला होता। त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। या दोन्ही खेळाडूंनी निवृत्ती स्वच्छेने नव्हे तर BCCI आणि निवडकर्त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे घेतल्याचा खळबळजनक दावा माजी खेळाडू करसन घावरीने केलाय। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।